जय गुरु. जय गुरु. अं, ऍक्च्युली मी थोडं जास्त मला बोलायचं नाही आहे. मी सुरू करून दे. हम्म. जय गुरु सर. जय गुरु. फक्त ते एक मुद्दा मला क्लॅरिफाय करायचा होता. हं. तो म्हणजे हे काय अं, जो प्रसाद आणि अश्विनी आणि यांच्या जे डिस्कशन चाललेलं ना, बोलत आहेस की काय ते. हं, हं. हा, हो. त्याच्यावरती म्हटलं आपण जरा, म्हणजे माझं एक मत सांगतो मी. आणि हं. दुसरं, भवती स्म, ते प्रसादने परवा सांगितलं, आपल्या 4 दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं ना, ते असं हो. बोलत आहेस, बोलत होता, असं का? तर तसं काही नाहीये. जे अनद्यतन भूतकाळ म्हणजे अभवत सारखंच भवती स्म, अगदी सेम अर्थ त्याला सांगितलेला आहे. त्याला काही असं म्हणजे वेगळा टच नाहीये, वेगळी छटा नाहीये त्या स्मला अर्थासाठी. हा, तो एक मुद्दा होता. आणि दुसरा, काय होतं, ते बोलत आहेस की बोलतेस, ते जे उन्नतीने लिहिलं त्याच्यावरती. हा, वाराणसीच्या संबंधी त्या दिवशी चर्चा झाली की याची विभक्ती म्हणजे गावाचं नाव समजायचं का काय, असं जरा चालली होती चर्चा. सर, उन्नतीताईंनी विचारलं होतं की बोलतो आणि बोलत आहेस यामध्ये काय फरक आहे. आणि तुम्ही पूर्वी कधीतरी सांगितलं होतं की दोन्हीचा अर्थ एकच घेतात संस्कृतमध्ये, असं अश्विनीताई म्हणल्या. हा. तर आता काय आहे ना, दोन गोष्टी. बऱ्याचदा जे मूळ हे असतं ना, विशेषतः क्रियापदाच्या बाबतीत हम्म. मराठीमध्ये आपण एका क्रियापदाची दोन क्रियापदं करतो. हम्म. म्हणजे जसं इच्छा करतो, हम्म. संस्कृतमध्ये आपण त्याला म्हणतो इच्छती, नाही का? इच्छितो. हा, तर बोलत आहेस आणि अगदी आपण त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हटलं तर थोडंसं गोष्ट वेगळी. पण नॉर्मली बऱ्याच संस्कृतची क्रियापदं आहेत ती आहेस, करतो, असं नाहीये, ते डायरेक्टच असतात. पण ती मराठीत त्याचं जे स्वैर रूपांतर किंवा मराठीत जे आपले रुळलेलं आहे त्याच्यात आहेस, करतोस, असं नाही का? तो तो हम्म. काम हा, काम म्हणजे करतो हा शब्द तर एवढा उगीचच येतो, नाही का? हम्म. हम्म. जेवण हम्म. जेवण करतो, जेवण करतो म्हणजे काय, नाही का? तो जेवतो, नाही का? हो, हो, अगदी बरोबर. हो. हा, जेवतो हे करून आपण त्याचे दोन शब्द करतो, जेवण करतो, नाही का? म्हणजे भाषेला उगीचच आपण वीक बनवतो याच्यामध्ये. म्हणजे जास्तीचे ज्या शब्दांना काही अर्थ नाही असं करतो हा शब्द टाकू. एक. दुसरं, बोलत आहेस अगदी स्ट्रिक्टली म्हटलं तर करत आहेस वगैरे वगैरे. तर आता असं जर म्हणायचं, म्हणजे एक मी उदाहरण देतो. तर ज्या कर्मणी भूतकालवाचक धातू, म्हणजे तो बोलत आहेस म्हणजे काय, बोलणारा तो आहे असं जर म्हटलं ना, मग तिथे आपण कर्मणी भूतकालवाचक धातू साधित म्हणू शकतो. हम्म. म्हणजे कसं, स खेळता सा, खेळणारा तो, नाही का? असं. हा. किंवा वदत हा सहा, हे बोलणारा तो आहे असं. तो बोलणार, पण अर्थात त्यात तो बोलत आहेसची छट येत नाही. मराठीत आपण तो बोलतो म्हणजे जनरली तो बोलतो. आणि तो बोलत आहे म्हणजे आत्ता, राईट नाव ही इज टॉकिंग, नाही का? असं. तर ती हा. छटा संस्कृतमध्ये त्याला इक्विव्हॅलंट नाहीये काही सध्या. अच्छा, मी म्हणजे त्याला सर इदानीम वापरून थोडस हा, ती छटा आणायचा प्रयत्न करत होतो. बस बस, मग इदानीम लावलं तर मग आत्ता बोलतोय, आज बोलतोय, आज काम करतोय. हा, अद्य सहा, हा, अद्य सहा कार्यम करोति, म्हणजे आज तो काम करतोय, करतोय असं, नाही का? हा, आणि एवढंच काय, करता येईल, पण तसं इक्विव्हॅलंट म्हणजे
आणि वन टू वन नाहीये. वन टू वन नाही. पण त्वम वदसी म्हणजे तू तू बोलतोस बोलतोस, असं होत ना. तू बोलतोस. हो ना. हा, हा हा बोलत आहेस नाही, तू हा बोलतोस. हा, तो हा बोलतो, तू हा बोलतोस, मी हा बोलतो. तेच तेच बस. तेच मी उन्नतीला सांगायचंय. हो, पीडीएफ मध्ये ते बोलत आहेस आहे त्यामुळे बोलत आहेस हेच म्हणजे ते योग्य पण नाहीये. ते चालतं ना. बोलतोस असंच पाहिजे. नाही का? हा, बरोबर. ओके. तर ते ठीक म्हणजे मला थँक्यू. वाटत नाही उन्नतीने ते म्हणजे कदाचित त्या पीपीटी मध्ये पण आम्ही ते नजर चुकीने टाकलं असेल, कारण आपण बऱ्याचदा बोलत आहेस असं बोलतो आपण. म्हणजे वास्तविक आपल्याला म्हणायचं असतं तू बोलतोस, नाही का, असं. म्हणजे बऱ्याचदा बोलत आहेस याचा शब्द हो आपण एक्झॅक्टली प्रेझेंट कंटिन्युअस म्हणून घेत नाही, पण तरी आपण तसं करतो, नाही का. तर म्हणजे अगदी हो. मराठीमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस बोलायचं झालं तर आपण म्हणतो मी करतोय, शेवट य लावतो आपण. य मी लावतो. बोलतोय, मी जेवतोय, मी खातोय. पण संस्कृतमध्ये तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे तसं नसावं. तो कन्स्ट्रक्टच नसेल तो कदाचित. कन्स्ट्रक्टच नाहीये, ती छटा नाहीये. म्हणजे म्हणजे एवढे 10 लटकार आहेत, लकार आहेत, पण त्यात हा लकार नाहीये. असं म्हणता येईल. हं, कदाचित त्यांनी असा विचार केला असेल की झालं झालं एवढंच खूप झालं, आता अजून कशाला, नाही का. मग प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस वगैरे, नाही का, ते पण येतील मग. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, तसं. सर आणि तसं बघायला गेलं ना तर मी अहम खादामी हे बऱ्यापैकी मी जेवतोय असंच बऱ्याचशा वेळेला होतं. कारण की आपण नेहमी हे वाक्य जेव्हा बोलतो तेव्हा कोणाशी तरी आपण बोलतोय आणि त्यावेळेला मी जेवतोय असंच होतं जनरली. बरोबर, बरोबर. आपण काही त्याला प्रूव्ह करत नाही की बाबा मला खाता येतं. हो, बरोबर. खाता सगळ्यांनाच येतं. म्हणजे खरं बऱ्याचदा त्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची गरज कितपत आहे आणि त्यांनी किती अडतं ते त्याच्या वाचून, तोही प्रश्न आहे. बरोबर. किंवा इंग्रजी भाषेचंच हे लिमिटेशन मला वाटतं. की आय एम इटिंग आणि आय ईट. हा, बरोबर. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. हो, मी ते खातो त्यांना ते म्हणजे इट आय यूज टू इट असं होईल ना. म्हणजे मी खातो, रोज खातो असं. मी खातो असं पण आय यूज टू त्याचं. ईट म्हणजे ते भूतकाळात जाईल ना मग अश्विनी ताई. हो, नाही, पण म्हणजे ती माझी नाही, रेग्युलर नेहमीची क्रिया आहे आय अशा म्हणजे मी खातो. पद्धतीने. हा, पण मी पण खातो त्याला जर इदानी म्हटलं ना, की मग तो प्रेझेंट कंटिन्युअसचा गोष्ट आलीच ना. इदानीम हा अहम भक्ष्यामी, इदानीम अहम भक्ष्यामी म्हणजे आता मी खातोय असं. हा, मी म्हणजे आता खातोय, माझ्याशी बोलू नकोस किंवा मला डिस्टर्ब करू नकोस. प्रेझेंट कंटिन्युअस साठी तुम्ही आज, इदानीम, अत्र हे शब्द लावून त्याला ती ती छटा आणूच शकता ना, नाही का. नक्की नक्की, हो सर. हो हा, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअससाठी संस्कृत भाषाशास्त्रांच्या दृष्टीने वेगळ्या लकाराची गरज ठेवली नाही त्यांनी. किंवा तुम्हाला अगदी तसं आत्ता करतो असं म्हणायचं असेल तर म्हणा इदानीम, अत्र, अद्य वगैरे वगैरे, नाही का, असं. हो 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 हो. हम्म. ठीक आहे. बरं, इथे दोघं जण, एक सॅमसंग फोन कोणाचा आलाय, म्हणजे मला जस्ट खात्री करायची आहे की ते चुकून दुसऱ्या क्लासमध्ये तर नाही आलेत. आणि वैभव. हा, संजीवनी ताई बोला, तुम्ही हात वरती मा- केलाय. माधुरी कुलकर्णी. अच्छा, माधुरी तुमचा, हा, नेहमी हा तुमचं असतं. नाही, पण दुसरी माधुरी कुलकर्णी पण आल्या आहेत. हो हो ना. मी कोण आहेत दोन माधुरी कुलकर्णी? मीच. ताई तुम्ही वैभव, कुठले आहेत तू म्हणजे? माझं कारण नाव बदललंस का? हा? नाही बदललं. हा हा, मग वैभव आहे ते माझं आहे सर, माधुरी हा, पण कुलकर्णी. पण तुम्हाला मला वाटतं म्हणजे हा, वैभव नाव असलेल्या माधुरी कुलकर्णीची मी बोलतोय, की बरं तुम्हाला बोला. मला हा वाटतं नवीन बॅच मध्ये जॉईन व्हायचं होतं ना, म्हणजे सॉरी, नवीन नव्हे, आपल्या प्रवेश. प्रवेशच्या ना. हो हो हो.
हा तुम्ही ना ती लिंक बघा हम्म, दुसरी दिली आपण ती लिंक बदलली आहे तुमची. आत्ता जो वर्ग बर सुरू आहे बर ना हा या लिंकवरती हा कोविडचा हा वर्ग सुरू आहे. अच्छा हा. मला हा माहिती आहे कारण म्हणूनच 2 व्हायला माधुरी लागलं कुलकर्णी आणि अजून आता एक हा नवीन बॅचमध्ये अच्छा 3ऱ्या माधुरी कुलकर्णी पण आल्यात ते पण माहिती आहे मला. अच्छा बर हो. बर सर भलत्याच हरकत नाही सर शिकायला लागल्या बाबा सर तुमच्या क्लासमध्ये माधुरी कुलकर्णी संध्या कुलकर्णींच्या क्लासमध्ये पण 3 झाल्यात. 3 झाले. हो. बऱ्याच बरोबर. माधुरी अवघड कुलकर्णी आहे. आहेत त्यांना मी माझं चिंचवड असं टाकायला सांगितलंय ऍक्च्युली म्हणलं कारण ते नेहमीच गोड व्हायला लागला. हो, ओके हो. हरकत नाही सर हरकत नाही हां, मी तर तुम्ही मी यातनं ड्रॉप हो. व्हा आणि होय ग्रुपमध्ये होय होय ग्रुपच्या त्या नक्कीच डीपीमध्ये पण लिंक दिलेली आहे आणि मेसेजमध्ये पण असेल. पण हा डीपीमध्ये वरती बघते आहे ती बघते लिंक मी हां. बरेच आणि रोज दिवसांनी ती जॉईन झाले ना सर हो, बरेच हो. दिवसांनी जॉईन झाले तुम्हाला अगदी, फोन अगदी. केला होता बघा हो, हो. नाही ठीक आहे माहिती आहे मला आपण बोललेलो आहोत. हो माहिती आहे मला. ओके ओके सर येस. ठीक आहे हां. हा प्रवेशचा नाहीये. हा प्रवेशचा नाहीये संजीवनीताई. हा अच्छा अच्छा कोविडचा आहे. हां. हा तर हा बरं प्रवेशला सॉरी. वेगळी लिंक आहे. मला शंका आली, हा हा की आमच्या नेहमीच्या बॅचमध्ये तुम्ही संजीवनी डोईजड का? नाही सबनीस हां? सबनीस सबनीस. हां. सबनीस बरोबर. सबनीस, हम्म, सबनीस. हां. तुम्ही प्रवेशला हा आहात. तुम्ही तिकडचा तो दुसरी हा लिंक हा जॉइन करा. तो पण 9 अच्छा वाजताच बरं असतो. सॉरी. ते राजेश सर घेतात ना हा त्याचा. हां. अच्छा हा हो. आणि सॅमसंग फोनवाले कोण आहेत? सॅमसंग फोनवाले? त्यांचं नाव लक्षात नाही येत आहे. ठीक आहे मग वै हां. सॅमसंग फोनवाले अजून तसेच आहेत. ते बोलत नाहीत. ठीक आहे दिलीपजी मी तुम्हाला होस्ट करू का? की याच्यावरतीच राहू दे मला वाटतं आता मग नाहीतर ते रेकॉर्डिंग पूर्ण होणार नाही. तर माझ्यावरतीच राहू देतो सध्या. चालेल सर हां? काही हरकत नाही. हो हां दिलीपजी. हो हो ऐकलं मी. हां तुमचा आवाज आवाज खूप येतोय कमी येतोय मला. मी आता माझा म्यूट अरे करतो आणि तुम्ही तुमची चर्चा सुरू करा. हां? बरं आणि बरं मी रेकॉर्डिंग मग याच्यावरतीच करीन आणि मग नंतर करीन हो अपलोड. हां? हां. हो हो चालेल हां मी म्यूट केलंय स्वतःला आता. तुम्ही बोला एकमेकांशी आणि मग मी ओके झाल्यावरती ओके हो सेव्ह करेन. हां? ओके ओके सर जय गुरु. जय गुरु जय गुरु सर. जय गुरु जय जय गुरु. गुरु सर. काय करत आता मग दिलीपजी यांचा जरा कन्फ्युजन होतं की कुठला पाठ क्रमांक 3 कधी झाला किंवा 2 कधी झाला असं काहीतरी नाही नाही कन्फ्युजन पाठ आहे. पाठ क्रमांक सुजाता 3 नाईकांचं. नाही नाही हे आत्ताच सध्या अभ्यासाचं का हा मला हा. दाखवतो एक मिनिट हां दाखवतो कुठे गेलं शेअर कुठे गेलं रे? हे ना शेअर स्क्रीन हे काय आलं प्रसाद परांचं ते नाही हो तुम्ही माझ्याशी कशाला शेअर करा. तिथे शेअर स्क्रीन मध्ये एकच दिसतंय मला याच्यामध्ये माझं कार्ड हे मला शेअर करायचं ना हे आता माझ्या मते असं ते सर सर होस्ट आहेत त्यामुळे सरांनाच फक्त शेअरिंगचे राईट्स आहेत हा का? शेअर चांगला शेअरचा ऑप्शन हा घ्या त्यांनी त्यांना फोन होस्ट म्हणून तुम्हाला करायला पाहिजे होतं जायच्या आधी. त्यांनी बरं काय केलं हरकत मग नाही आपल्या समोर पुस्तकं तर आहेत ना नाही ते आलं का? त्यांना आपल्याला पीडीएफच ठेवायची होती समोर. म्हणजे काय होतं की ते कळतं ना कुणी कुणाकडे नसेल पुस्तक तर हो ना खरंय. एक मिनिट त्यांना कॉल करतो आता ताई आल्या आहेत का? नाही आज नाही आलं ते नाही त्या आज म्हणल्या होत्या की आज त्यांना जमणार नाहीये म्हणून. हो हो हो. त्यांचा हा मेसेज ते सर बिझी आहेत का हा तुम्हीच बोलताय का हा ते स्क्रीन शेअरचा ऑप्शन द्यावा लागेल मला ना तुम्ही करू शकता स्क्रीन शेअर. नाही होत नाही माझ्याकडे काही दिसत नाही मला त्यात काही हां 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 हो हो तुम्हाला होस्ट हो 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 ओके ओके हो ओके पल्लवी ताई बोला
हॅलो ते कोण? चालू आहे आपल्याला काय त्या तुला? दिवशी ठरवलं होतं की सरांना विचारायचं वाराणसी हा ह्याची हम्म म्हणजे कोणती आहे. नंतर प्रसादजींना असं आलं होतं की हे गाव समजायचं का काय, आपली चर्चा झाली होती त्या नाही दिवशी. नाही जरा हो हो विचारायचं. ते आहे हो, दिलीपांजवळ प्रणवची उत्तर गाव आहे त्याचं. पूर्णच घ्यायचं त्याला. बरं बरं ठीक आहे. हो. शुभांगीजी, ते दिलीपजींनी खूप चांगलं उत्तर दिलं. जसं आपण भारतचं भारतीय करतो ना, हा हा तसं वाराणसीचं वाराणसीय केलं हा की हा मग ते वाराणसी यहा हे पुल्लिंगी बहुवचन होतं. बरं बरं आलं लक्षात आलं. हा, खूपच छान त्यांनी सांगितलं. बरं. हो, माझ्याकडे तर सगळंच म्हणजे गेलंय. काय झालंय? काहीतरी प्रॉब्लेम माझ्या. एक काम करता का दिलीपजी, तुम्ही परत जॉईन होता का? मी म्हणजे बाहेर कसं पडायचं हा प्रश्न आहे मला. कारण तुम्ही लिव्ह नाही करू शकत का meeting? मला स्क्रीन दिसत नाही काही स्क्रीन नाही पण गेला माझ्या. त्यांनाच होस्ट केलाय ना, त्यांनी लिव्ह केलं तर कसं मीटिंग असली. दिलीपजी, तुम्हाला मी होस्ट केलंय आता. नाही, आता मला स्क्रीन दिसत नाहीये काही. काहीतरी हम्म. गडबड झाली माझ्याकडे. काय झालंय म्हणून अं, परत लॉग इन होता येतं का मला? तर मी ऑलरेडी लॉग तुम्हाला इन मग आहे इथे. तुम्ही आधी कोणाला हा, तरी मग होस्ट करा. सापडलं. आलं. आता हे शेअर स्क्रीन मला करता येतं, पाहता येतं. हो इथे हो फक्त हो. मला एकच दिसतंय, हे प्रसाद हे हाच स्क्रीन दिसतोय. आता माझ्याकडची ही फाईल ओपन केली मी दिसत ते यायला पाहिजे ना. तुम्ही पूर्ण डेस्कटॉप शेअर केलायत का? ते कसं वेगळं कसं होतं ते डेस्कटॉप म्हणजे कसं काय? हे अर्धवट ज्ञान असलं की प्रॉब्लेमच आहे खरं. बरोबर आहे पल्लवीताई, जर ते होस्ट असतील ना, जर का त्यांनी मीटिंग सोडली तर ते बंद केली असं होईल. हा सगळीच बंद केली असं होईल. काय ते? ठीक आहे, आपल्याकडे पुस्तकं आहेत खरं तर. आपण त्यांना पण PDF वरून जायचं होतं. हा, मिळ गया. आलं का? अजून तरी आलं काही ते? दिसत नाहीये. अरे अच्छा. तुम्ही इतर कोणाशी चॅट करताय का दिलीपजी? नाही, काहीच नाही. नाही ना, मग नाही, अर्थात व्हॉट्सअपवर तसं एकदा एका वेळी एकच करता येतं. पण तुम्ही व्हॉट्सअप मध्ये नाही, तुम्ही झूम मध्ये असायला पाहिजे आता. मध्ये हा. एवढा एकच स्क्रीन दिसतोय मला पूर्ण, हा डेस्कटॉपचा. बाकी म्हणजे हाच, बाकी काही दिसत नाहीये. विंडोज एंटायर स्क्रीन एंटायर स्क्रीन करा, एंटायर स्क्रीन. केलं ना. हे तुमचं हे एवढं दिसतंय, प्रसाद परांजपे नाव एवढं दिसतंय मला इथं. बापरे. नाही. काहीतरी व्हायरस झाला की काय कोणास ठाऊक. आता कोणाचा चेहरा दिसला मला फक्त. नाही, तो मी माझा व्हिडिओ एकदा ऑन केला, बाकी काही नाही. हा, तेवढंच दिसलं मला. हा, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फक्त माझंच दिसतंय थोडक्यात. म्हणजे नाही, आपला हा नेहमीचा स्क्रीन दिसतोय, शेअर होत नाहीये ते. हे शेअर स्क्रीनला क्लिक केलं ना, तर हा जो स्क्रीन आहे हाच दिसतोय मला. एक मिनिट, मी कोणातरी बोलत. मला इथे शेअर स्क्रीन येत आहे पण. आता शेअर फाईल केलं ना हे, तर मला हा एवढा एकच स्क्रीन दिसतोय. हा, हे कॅन्सल करून मला ही फाईल घ्यायची इथली. हा, दिसलं आम्हाला. दिसलं का? हो, ओके. दिसली आलं. फाईल. द्वितीय पाठ क्रियापद विचार. युरेका. येस येस, आर्किमिडीज पेक्षा तुमचं युरेका महत्वाचं आहे. आता काय आहे ते, अर्धवट ज्ञान असं अवघड असतं ते. अहो, अर्धवट काही. बघा, आता हे जे आहे ना, सगळे आपण तसेच आहोत.
हो ना, तेच ना. काय होतं कुठे अडलं की ते कुणाला तरी बोलावं लागतं मग. हम्म. हे आपण केलं होतं त्या दिवशी. हो. हो, घोषिष्यती वगैरे आठवतंय. हां. हे आपण ते कुठपर्यंत झालेलं मी नव्हते परवा. हां, अंतरिम परी चोलिका, परिकरम लंबांगिका, आदाय सेवका अर्धोरुकम. गच्छति. हा पंचम पाठ आहे हा. हो, परिकरम आदाय सेवका हे गच्छति. वाराणसी या शेव झालं आपलं. हां. हो, ओके. शेवटच्या वाक्यापर्यंत झालं. शेवटचे 10 झालं होतं ना. हा हे झालं होतं आणि इथे आपण हे हो, परिकरम आदाय परिकरम सेवक आदाय सेवका. परिकरवरती आपण चर्चा करतो कोणता परिकर हो आहे तो. हो हो. आता इथं हां, इथं कुठं राहिलं? मनोहर पर्रीकर आठवलं. हा इथं कुठून राहिलं? परिकरम म्हणजे वाक्य. काय काय अर्थ होतो? लेहेंगा लेंगा, लेंगा लेगा. म्हणजे अच्छा, परिकरम हा, आदाय सेवक हा गच्छति. पंजाबीमध्ये लेहेंगा म्हणतात का त्याला? हा लेंगा. त्याला लेंगा घेऊन सेवक कुठे जातो असा अर्थ आहे. तम त्याला परिकरम आदाय हा. घेऊन सेवक क्व गच्छति. हम्म. हम्म. तुम्ही 2 दिवस नव्हता ना ते त्यामुळे तुम्हाला वाटलं काहीच झालं नाही. तुझ्यात काही पण कोण नव्हते. म्हणतंय? म्हणजे आपण नाही आलो की काहीच झालं नाही असताना वाटलं. नाही नाही, मी लेट जॉईन झालो होतो. मी नाही, होतो. तुम्ही नाही. नाही, होते ना, होते प्रसाद जे होते. हो, मी हो. होतो ना पल्लवी ताई. हा, होते ना. हां, पण सुजाताताईंना वाटतंय ना म्हणून हा बाकी वाटलं काही की नाही. आज नाहीच ते झालं. आपण नाहीच आहेत आणि पुन्हा हा. ते नाही. त्यांनी आज ऑफिशियल आता कळवलं ही नाही. वाक्य करायची आहेत बरोबर. संस्कृत मधलं, चला. मराठीतलं संस्कृत. तर हे असं असं अभ्यास करायचा का जसं आहे तसं? हा हो, आता पेटीकोट काय? कोणाचा आहे? एतद अंतरियम कस्य अस्ति. हम्म. त्याच्यामध्ये काय अभ्यास करायचा? एतद हा म्हणजे एतद. त्याच्यात पण इदम पण चालेल ना की नाही? सांगा आता इदम चालेल का? पण एतद पेटीकोट हा नपुसकलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? अंतरियम. नपुसकलिंगी मग येतात पाहिजे, पण हा तो तचा द झालेला दिसतोय असल्यामुळे पुढे. हो ते चालेल. एतद एतद हा, चालतं. येतात. म्हणून ते इदमच नपुसकलिंगी रूप एतद प्रथमा. अच्छा. कस्य अस्ति कोणाचा आहे? पण इदम हा. नपुसकलिंगी मध्ये इदम पण येतं ना? सांगा बरं आता तुम्ही कोणतरी तज्ञ कोण आहे आपला? एक मिनिट सांगतो. म्हणजे आपलं जे टेबल दिलंय ना त्यामध्ये आहे. इदम नपुसकलिंगी इदमचं आणि अयम पहिले दोन इयम आणि इदम होतं विभक्ती. आणि एतदच एषः एषा आणि एतद. आता इथे त्यांनी स्पर्श करता येतोय असं धरलेलं आहे. आणि हो म्हणून ते एतद जवळ आहे, एतत केलंय. खूप जवळ आहे. म्हणून ते एतदचे रूप पाहिजे. कशामुळे? आणि हा पेटीकोट कोणाचा आहे म्हणजे थोडक्यात कसं केलं अश्विनी ताई, ज्यांनी प्रश्न पुल्लिंगी ते त्यांनी तो नपुसकलिंगी आहे मग. पेटीकोट हातात घेतलेला आहे. नपुसकलिंगी. नपुसकलिंगी. हां. तो हातात घेतलेला आहे असं धरलेलं की अरे हा पेटीकोट हा. कोणाचा आहे रे? असं विचारतोय. ओके. हा, म्हणून ते येतात. हा हां, म्हणून ते येतात केलं. हा हा हा. पुढे तो तो लेंगा लेंगा लाल आहे. सह परिकरः रक्तवर्णः अस्ति. हे परिकरः म्हणजे परिकरः हे पुल्लिंगी आहे. हा. तो लेंगा रक्तवर्णः त्यामुळे अस्ति. रक्तवर्ण ओके. समास लाल. झाला. हा. ती झबले धूत आहे. हा. ती झबले धूत आहे. सा अंगियम शालयति. सा शालयति. शालय. बरोबर आहे. मा चोळी शिवते आहे. रमा कंचुकम सिव्यती. मला ते शालयती आपल्याला प्रारंभ मध्ये झालं होतं का? केलेला आहे शब्द तो. साबणाच्या धड्यात जराचं हो हो बरोबर आहे. हे सगळे शब्द झालेले आहेत. अभ्यंगम वगैरे असं ते सरांनी सांगितलं होतं. आंघोळ, व्यायाम, कपडे घालणे वगैरे ते. शालयती शालयती ते झाले प्रारंभला. याचा द्यायचा उद्देश एवढाच आहे की ते शाळा येते पाहिजे का शाळा येते पाहिजे, सिव्यते पाहिजे का सिव्यती पाहिजे, धारा येते पाहिजे का धारा येते? कसं बरोबर आहे का सिव्यते म्हणलं तर काय होईल? तृतीय पुरुष
प्रथम. का आत्मनेपदी कशाला करता? आत्मनेपदी केलं तर काय शिवते होईल ते? बरोबर आहे ना. ती शिवते. हा मग काय शिव्यती फरक बरोबर आहे ना. फरक काय पडेल त्याला? सिव्यते आणि सिव्यतीमध्ये काय फरक पडेल? आत्मनेपदी ते नाही शिव्यते होणार आहे. नाही नाही हा काय उभयपदी आहे का? धातू तर उभयपदी आहे का? आधी बघायला सिव्यती हवं. कोणता धातू आहे? सिव्यते उभयपदी आहे का हा प्रश्न हा? हा. आहे का? नाही आता मला माहित नाही. काय? आहे का नाही माहित नाहीये नाही. नाहीये नाहीये नाही वाटत आहे उभयपदी. नाही उभयपदी नाही उभयपदी वाटत नाही. आहे. कारण की क्रिया कर्त्यावर नाही होणार. ती स्वतः आत्म्याची शिवण्याचा वगैरे असा काही संबंध नाही येणार. काढू बरोबर का आहे, ते बरोबर आपलं आहे पल्लवी मागचं ताई. पुस्तक? हा. हे सगळे आणि मग परस्मैपदी हे आहेत. हो क्रियापद आहेत. परस्मैपदीच परस्मैपदीचे. हा. हा. म्हणून ते सिव्यती, क्षालयती, धारयती. कुर्पासकम कुर्पासकम कुर्पा कह धारयती. कुर्पासकम कुर्पासकम. आता उद्या घरी बोलून बघा काय म्हणतात ते. कुर्पासकम हा? कुठे ठेवलं? कुर्पासकम कह धारयती. पूर्वासकम. ते गेलं खुरपायला म्हणते. कुर्पासकम कह धारयती. तच्चोलम उत्तमम अस्ति. आता ते म्हणून तत् घेतलं त्याने ते. हा हा. होतं म्हणून ते एतत् घेतलं होतं. हम्म हा. नपुसकलिंग. पुस्तकलिंग केलं. चोलम. ते तत्. आता खरं ते चोलम नंतर उ आहे. त्या पायमोड्या मग घ्यायला पाहिजे होता का? वर आलं म्हणून. हा ते तुमच्या हो नियमाप्रमाणे. होय. हा तेच हा. ना. तिथे ते मग पायमोडा उत्तमम म पाहिजे. हलंत म पाहिजे. उत्तमम अनंत मग हा पाहिजे. उत्तमम मध्ये पण असते. उत्तममच्या पुढे असते ते पण तसं पाहिजे. तसंच. ठीक त्या आहे. नियमाचं काही एवढं असं आपण सिरियसली पण घेतलं इकडे नाही कधी. नाही शक्य हे नाही पण आहे इकडे नियम. ना पुस्तकात हॅलो हा हा. इकडे पुस्तकात चोलह दिले म्हणजे तो असं हे पुलिंगी शब्द झाला ना चोलह म्हणलं तर. चोलम नाही दिलेलं. चोलह आहे का? एक मिनिट आहे ना आपण. चोलह होय आहे होय. ना. हो हो मग चोलम नंतर कसं काय दिलं? चोलह दिले चोलह. हा पुस्तकात चोलह आहे. इथे पण म्हणजे तो चोलहच आहे. शब्द पुलिंगी पण झाला. चोलह द्वितीय झालं मध्ये. द्वितीय आहे ना, कर्म आहे ना. द्वितीय असेल. नाही पण द्वितीय द्वितीय घ्यावं असं काय याच्यामध्ये? हा? उत्तमम घेतलं ना त्याला. उत्तमम म्हणजे काय? चोलम घ्यायची गरज काय त्याला? द्वितीय कशा करता? द्वितीय नाही पाहिजे चोलहच. तुम्ही अर्थ चांगला असेल ना ते. मराठी पुस्तक बघताय का? पाठ क्रमांक 5 पान क्रमांक 11. होय होय. होय होय. पण मग तिथे तुम्हाला चोलह कुठे दिसलं? नाही हो इथे चोलह नाही अगोदर ना. म्हणजे झंपर म्हणलंय पाठवा पण. बघा वर वर इथं हो शब्दामध्ये. हो चोलह म्हणजे झंपर म्हणलंय. चोली म्हणजे हो. चोळी. हा. नाही चोलह म्हणजे झंपर म्हणलंय. त्यांनी झंपर हो. म्हणलंय का मराठीमध्ये? हो ना. वाक्य काय आहे हो ते मराठीतलं? झंपर चांगलं आहे. झंपरच आहे. हा मग झंपर असेल तर जंपर. चोलह म्हणजे पुल्लिंगी. हा हा तेच म्हणलं मी. इथे पण हा मग ते झंपरच बदलायला आहे. पाहिजे. हा इथं बदलायला लागेल. हा इथे चोलह पाहिजे मग ते. चोलः उत्तमः अस्ति का? उत्तम असती. हा. हा. आता इथं चेंज करता येत नाही याला हे. नाही होतं का? सरांची एकदा हे करून टाका की हे दुरुस्त करू नका. नाही पीडीएफ आहे चेंज करता येत नाही. हा इथे नाही वर्ड त्यांना सांगूनच. नोंद करून घेतोय. हा नोंद करून ठेवूया. झबले हो ना. त्या बालकाचे झबले पांढरे आहे. त्या तस्य बालकस्य अंगीयं श्वेतम असते. आणि मग ते सहचोलम म्हणायला पाहिजे. सहचोलह उत्तमम असती म्हणायला पाहिजे. हा तत्पण नाही पाहिजे मग ते. त्यात बरोबर पण आहे. नाही मग. सगळंच जर गेलं. का हा. पुल्लिंगी असेल तर सह होईल. नाही Yes. सह म्हणजे तो होईल हो प्रसादजी. मग हो, पण तोच झंपर जर का तो आहे तर मग ते नको का तोच तो? आहे ना मग ते. नाही चालेल पण की. तो म्हणजे आपण माणसाला म्हणतो ना. नाही असं नाही काही नाही. असं काही नाही. असं काही नाही. माणसाला असं नाही असं काही नाही पुल्लिंगीला. काय. सगळे पुल्लिंगी असतात त्यांना तोच म्हणतो आपण. मग पुल्लिंगी. ते सजीव हा असो निर्जीव असो. नाही बरोबर आहे. वाटत बरं सह बरोबर. सह तत् सह सह चोलः उत्तमः अस्ति. नाही हो. आपण एक ह्याच्यामध्ये प्रारंभाच्या ह्याच्यात बघूया का?
काय बघायचं? हो जरूर बघा, पण सह म्हणजे तो हे पुल्लिंगी आणि इथे जी निर्जीवाला पुल्लिंगी दोघांना तिथे म्हणजे सह येतं. निर्जीवाला आपल्याकडे आतापर्यंत नाही झालेलं निर्जीव तसं सजीव वाटतं. नाही प्रश्न. सह म्हणजे सह. तो म्हणजे सह. नाही नाही तो म्हणजे निर्जीवाला सह नपुंसकलिंगी घ्यावा असं काही नाही. अगं नाही, तो जम्पर असं झालं ना, आणि ते जम्पर म्हणतात, इथे तो दिलं नाही. जम्पर आहे. उपासक नाही, सुद्धा हे नाही. पहा, इथे सरांना बघा. विचारूया आपण. कारण नाही नाही आतापर्यंत बघा इथे. आपल्याला सह हे फक्त तोच्या जागीच आलंय. नाही नाही तो नाही नाही असं म्हणजे हे बघा इथे. तो हा नाही नाही इथे बघा ना, उपासक शोल मग ह्याला हे पुल्लिंगी नाही ते काय? अ, वास अश्विनी बरोबर आहे. युत पण सह दिसले. अश्विनी ताई, समजा आपण हिमालयाविषयी बोलतोय, हा हिमालय आणि आपण म्हटलं की तो खूप रमणीय आहे, कसं म्हणाल मग? तेच ना. एशः तो तो हा म्हणतो एशः. हा हा खूप नाही ग, हा नाही, आता आपल्या जवळ कुठेशी येतो, तो तर खूप दूर आहे. दूर आहे मग, पण मग त्याला काय म्हणतो आपण आता हे बघ, ह्या 5व्या वाक्याचं आहे ना, सा नीलवर्ण सह- दुकुलम, तिथे हा पण अच्छा सा तुम्ही म्हटलंय. तसं म्हणताय. तर आपण हिमालयाला तसंच केलंय का? सह हिमालयाचं म्हटले का? सहज असं म्हणायचं. हे पहा, सा म्हणजे ती झालं ते. सा म्हणजे हे दुकुलम काय? हे दुकुलम हो स्त्रीलिंगी ना आहे ना. मग. म्हणजे तो असं पण ते नपुंसकलिंगी नाही. वापरलंय आपण. ते नका होत असं नाही त्यात नाही. अश्विनी ताई, हा घोळ माझा खूप पूर्वी झाला होता. अच्छा हा म्हणजे मलाही वाटायचं की सजीवाला फक्त आपण सहा सहा वगैरे वापरतो, हा पण ते निर्जीवाला पण वापरतो पण. पण बघा ना, प्रारंभाच्या पुस्तकात सगळीकडे इथे इथे बघा, हे वरती बघा इकडे. हे 2 नंबर बघा. सह परिकरः रक्तवर्णः अस्ति. हा ओ ओ ओ तिथं पण तसंच आहे. हा 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 चंद्र, हा सूर्य इथे. पण एकदा आलं. हे विचारून घेऊया का सरांना? एकदा हा? विचारून घेऊया का नाही सरांना? नाही विचारत ना आपला अगं कसा नाही ग, यात विचारण्यासारखं काय आहे? दिसतंय की. नाही, अश्विनी ताई, तुम्हाला वाटतंय ना, विचारा, हरकत काही नाही. विचारा हवं तर, आता पण पण असं वाटतं नाही वाच अगं नपुंसकलिंगी आता हे बघ सहज की बोलले. वाक्य, सह परिकरावर रक्तवर्ण असते. ते आहे पण इथे मग तो निर्जीवच आहे ना. झालं. हो हो पण हे बघा इथे बघा, आता पण हे 14 आपला बघा. जो अभ्यासक्रम हो, होता त्यात हे बघा आले इकडे बघा. दिसलं मला कुठे. इकडे 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 बघा. दृढः सह वृक्षः न यजिष्यति. सह परमात्मा ठीक आहे समजा. हो इकडे घातले सह हा? मग नपुंसकलिंगीला. वृक्षाला पण सहज म्हटलंय. वृक्ष हो ना, हो. पुल्लिंगी आहे, वृक्ष. हा म्हणून सह पुल्लिंगीला म्हटलं. सह घातलंय म्हणजे जे नपुंसकलिंगी पुल्लिंगीला घातले. सॉरी नपुंसकलिंगी नाही तर येत. बर म्हणजे ठीक आहे. अनेक ठिकाणी आपल्याला. हा घोळ माझा झाला होता अश्विनी ताई, त्यामुळे साहजिक आहे तुमचा झाला असेल तरी. मला वाचनात आल्याचं आठवतच नाही एखादं पण वाक्य असं आणि म्हणजे अनेक निर्जीव आता वस्तूंना इकडे आपण दिस. घातलंय आपण त्या हिमालयामध्ये पण किती वाक्य केली आपल्याला त्यामध्ये सहची. म्हणून मी विचारलं. ओके, हे झालं. त्यातली वाक्य आहेत ना अजून खाली. परस्मैपदी धातू. नाही, अजून त्यातली पुढची वाक्य राहिलीच ना. याच्या पुढची राहील हो बरोबर आहे. हो. जम्परच्या पुढचं. हा त्या बालकाचे जबले पांढरे आहे, हा, हे तसे झालं. बालकस्य अंगियम श्वेतम. बालकस्य अंगीय श्वेतम अस्ति झालं आपलं. झालं. पेटीत किती किती लुगडे लुगडे आहेत? संदुके आहेत? कति वासः सन्ति. हम्म. त्यावेळी कोणतरी कथानी केलं होतं, ते कथानी नाही होते. किती. कति किती कती बरोबर. वासः लुगडी. हम्म. तर लुगड्याला काय शब्द आहे? त्याचं अनेक वचन आहे. संदुके म्हणजे सप्तमीच आहे का? वासहच आहे वासह. वासः वासहचं वासह आहे पुस्तकात. वचन वासा. वासः. देवादेव हा. देवाः. संदुके कति वासः सन्ति. कती हा, हा. हे कती हे अव्यय आहे का? हो. कति हे अव्यय. अच्छा, जे स्त्रीलिंगी, किती? पुल्लिंगी, नपुंसकलिंगी पंजाब किंवा त्याला काही नाही. कुठल्याही वचनाचं त्याच्यावर बंधन नाही. नाही हा.
बरोबर. ओके. हा बूट केव्हा खरेदी केलात? आता हे 2 ऑप्शन दिले, एषः आणि अयम. हा म्हणजे हात लावून म्हणतोय किंवा दाखवून म्हणतोय. ते हम्म. एक आठवतंय का आपण एक धडा शिकला होतो त्याच्यामध्ये ते काहीतरी 4 आण्याच्या रुपये आला तर तो हां, वाण्याशी हां. वाद घालतो. हो, हो, हे हो. कतिपय असं काहीतरी वापरलं होतं का आपण कतिपय. मग? हां, हो, हो. मग ते कतिपय आणि हे कतीमध्ये काय होतं? कती तिथे सुद्धा कतीच आहे ते. कतीचा अर्थ कितीच होतं ते. कतिपय कती म्हणजे काहीतरी आता एक्झॅक्टली मला किती आठवत नाही पैसे? कतिपय हां, संदर्भ. मला थोडं पुसटसं आठवतंय. किती नक्की नाही किती आठवत. रुपया किती रुपयाला असं काहीतरी होतं किती ते. रुपये किती कतिपय पैसे रुपये किती आणि रुपये असं झालं असेल. मग हा रुप्यकानी होतं एवढं आठवतंय. हो, हो. पण मग कतिपय आणि कती याच्यामध्ये काय फरक आहे मग? हां, ते बघावं लागेल आता ते. कतिपय आणि हं. नाही. त्या नीट त्या पाठामध्ये जाऊन बघा त्याचं कदाचित दिलं असेल अर्थ कतिपय असं. नाही आता पाठात जाणं म्हणजे किंवा सगळं बदलून सरांनी सगळं खूप आपण गल्ल्या जे ओलांडून जावं लागतं. लिहिलंय ना ते बघायला लागेल. ते जायला गल्ल्या खूप आहे जायला आता अर्थ. अवघड. मग ते नाल्या पण हां, हां. 6 महिन्यापूर्वीचं देखील आठवत नाही हां. हो. नाही जावं लागेल आता ते आहे असं. प्रवेशमध्ये पुस्तक. मागे प्रवेशमध्ये होतं हां. वाटतं ते. प्रवेशमध्ये नंतर आता आहे होतं. पुस्तक. आता आहे पुस्तक माझ्याकडं बघा बरं असेल बघा तर. समोर. मग तिच्यात. कतिपय त्याच्यात रुपयकाणी असं वाटतं मला. काय दिलेलंच नाही अर्थ. नाही वाक्य तरी आहे का ते दिसतंय का? कतिपय. वाक्य एकच मिनिट हां. बघते. सगळी पुस्तकं सोबत घेऊन बसली पाहिजे उद्यापासून. कोणतं पेपर मी पहिलं तर प्रारंभ तर घेऊन बसतेच. काही वेळेला बरेचदा लागतं ना ते. बालवच्चच तरी आठवत नाही आपल्याला. आता बोलू का? वाचायला एक हो ना. मिनिट बोलू का? बोला, बोला. हा बोला. कतिपय म्हणजे ह्याच्यात आहे बघा व्याकरण विधीमध्ये हं, पेज नंबर 172 वर कतिपय हां. स्त्रीलिंगी म्हणजे कुछ पुल्लिंग पण आहे, स्त्रीलिंग पण आहे, नपुसकलिंग पण आहे. सगळंच आहे. हा सगळे हं. 172 वरती सगळंच आहे. अच्छा. म्हणजे हां. काही या अर्थी. हा काही आणि हे आता कतिपयानी वगैरे हे नपुसकलिंगीमध्ये येतं प्रथमा द्वितीया. आणि कती आणि वाचता हे सगळे म्हणजे सर्वनामामध्येच येतं. हे सर्वनामांमध्येच येतंय. किती म्हणजे सर्वनामामध्ये येईल? हे म्हणजे हे कती. त्यांनी मेन्शन केलंय ते सर्वनामामध्येच आहे. म्हणजे 6 तवते, त्वम, युष्मत, हो. अस्मत, अदस ह्याच्यामध्येच आहे ते. कती. हो कतिपय. हो, हो. म्हणजे कतिपय कती प्रसंगी नाही. मला हे दिसलं कती नाही. कियता. मला ना हे दिसलं कियता दिसलं म्हणजे शेरभारा शर्करा कियता मूल्येन विक्रियते असं विचारलंय. कियता मग करेक्ट अश्विनी ताई. कियता बरोबर. नाहीये. कियता तिकडे कियत आहे. कियत म्हणजे ते किती किती आहे मूल्याने? मग? किती मूल्याने? मग कियता तसं बघायला गेलं मूल्येन. तर आता इथे पेटीत किती लुगडी अनेक वचन आहे म्हणजे आणि वासः म्हणजे पुल्लिंग आहे. हं. मग पण पुल्लिंगाचं कितीला बहुवचन आपण करायला कतीच पाहिजे. म्हणतो. मग कितीला कियताः आपण कती म्हणतो. कियताः का? नाही ते कसं हे नाही. थोडं अश्विनी ताई विशेषण आहे. कितीला आपण कियताः होईल कतीच का? म्हणतो. विशेषण म्हणता येईल का त्याला? नाही. नाही किती हा शब्द कियताः. नाही पण होईल का असं ते माहित नाही. नाही. आणि आता अश्विनी ताई म्हणला ना तुम्ही कियत आणि नाही कियता. तिथे तसं होतं ते. नाही पण तिकडे ते मूल्येन आलंय ना. कियता मूल्येन विक्रियते. किती म्हणजे हे मूल्याने. हा पण शब्द काय आहे आणि तो कसा चालतो हे एकदा आता हे बघितल्याशिवाय नाही किती कळत. आहे ना. हे लुगडीच्या संदर्भात आहे म्हणून हे कतीच हे बरोबर वाटतंय. पैशाच्या संदर्भात आहे आणि हे वस्तूच्या संदर्भात आहे. पण दोन्ही काउंटेबल आहेत ना. काउंटेबलच दोन्ही आहे. पण जनरली ठीक आहे. पण कितीला कतीच म्हणतात ना. ते कदाचित कती संस्कृतमध्ये म्हणतात ते तो माहिती आहे. वेगवेगळ्या कियता अर्थाने म्हणजे वापरत काय असतील. मूल्याने असं असेल का? कियता म्हणजे काय मूल्याने असं असेल का? नाही. ठीक आहे बघूया. शेरभारा शर्करा वादग्रस्त शेरभर शर्करा किती कती काय काय ती मूल्याने विकता असं. नाही अश्विनी ताई कदाचित ना कियत म्हणजे केवढा असेल. म्हणजे हा केवढ्या नाही केवढा पैशानी नसेल केवढा ना. शेरभारा म्हणजे विचारलेलं आहे ना ऑलरेडी. केवढ्यानी दिला आपण म्हणतो की नाही केवढ्यानी दिली ही भाजी तसं हो हा असेल तसं तसं असेल असणार आहे ते कियत. ते शब्दार्थामध्ये आहे पण त्या पुस्तकाचा कियत शब्द आहे. हा काय मूल्याने किंवा काय म्हटला तुम्ही आता किती केवढ्यानी केवढ्या दिली.
केवढ्या